नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत माझ्या लहानपणीची आवडीची रेसिपी शेअर करणार आहे आणि आजही मला ती खूप आवडते आणि आता माझ्या मुलालासुद्धा ती खूप आवडते. पण आहूंना ती अजिबात आवडत नाही, पण माझ्या मुलासाठी आणि माझ्यासाठी मी ती आवर्जून बनवते. एकदम मस्त रेसिपी आहे आणि टेस्टीसुद्धा आहे आणि झटपट तयार होते. गूळ आणि गव्हाचं पीठ वापरून बनवलेली आहे, त्यामुळे हेल्दीसुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही लहान मुलांना अगदी बिनधास्त बनवून खायला देऊ शकता. अगदी पॅनकेक लागतात ना, तसेच लागतात. मैद्याचे पॅनकेक बनवून देण्यापेक्षा मुलांना हे तुम्ही बनवून देऊ शकता. एकदम मस्त रेसिपी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. रेसिपी सुरू करण्याआधी जर आपण आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पहा. रेसिपी थोडी जरी आवडली ना, तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले इथे एक बाउल घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला इथे अर्धा कप गूळ घ्यायचा आहे. इथे मी गूळ चिरून घेतलेला आहे. गूळ भरत असताना तो अगदी दाबून दाबून भरायचा नाही. अगदी हलक्या हाताने आपल्याला गूळ भरून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे आणि हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. गुळाचे जाडसर कण राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. गूळ खिसणीने खिसून घ्यायचा नाही, चिरून घ्यायचा आहे. खिसून जर तुम्ही घेतला तर तो जास्त बसला जाईल आणि आपलं प्रमाण चुकेल. त्यासाठी आपल्याला गूळ चिरूनच वापरायचा आहे. इथे मी गूळ पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घेतलेला आहे आणि हे पाणी आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे. कधी-कधी गुळामध्ये कचरा असतो ना, यासाठी आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे. त्यासोबत याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडरने याला चव खूप छान लागते. त्यासोबत याच्यामध्ये आपण 1.25 कप गव्हाचं पीठ घालणार आहोत. पीठ इथे आपल्याला चाळूनच वापरायचं आहे. 1 कप आणि थोडंसं वरती आपल्याला इथे पीठ घ्यायचं आहे. तुम्ही हे सगळं साहित्य एखाद्या वाटीने किंवा कपने मोजून घेऊ शकता आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. एकदम पातळसर असं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. गरज वाटली तर अजून याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. घट्ट पीठ भिजवायचं नाही आपल्याला, एकदम पातळ असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. याच्यामधल्या सगळ्या गाठी व्यवस्थित अशा मी मोडून घेतलेल्या आहेत आणि अर्धा कप पाणी अजून याच्यामध्ये मी घातलेलं आहे. पाण्याचं जे प्रमाण आहे ना, ते कमी जास्ती होऊ शकतं. अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. एकदम पातळ असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. जास्ती घट्ट ठेवायचं नाही. याच्यामध्ये आपल्याला पाव चमच्यापेक्षाही कमी खाण्याचा सोडा घालायचा आहे. 2 चिमूट इतका घातला तरीही चालेल. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आंबोळ्या बनवण्यासाठी आपण असं पातळ मिश्रण बनवतो ना पिठाचं, त्याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. इथे आता आपलं हे तयार झालेलं आहे. आता लगेचच आपण हे बनवायला घेऊयात. इथे मी गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवून दिला होता. तवाही ते गरम झालेला आहे. इथे मी कास्ट आयर्नचा तवा वापरलेला आहे. तुम्ही नॉनस्टिक तवासुद्धा वापरू शकता यासाठी. आणि चमच्याने आपल्याला अशा पद्धतीने हे मिश्रण तव्यावरती घालून घ्यायचं आहे. इथे मी असे छोटे-छोटेसे बनवून घेत आहे. जशी आपण आंबोळी बनवतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि अर्धा ते 1 मिनिट आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. वरची बाजू आहे ना, ती पूर्णपणे सुकली गेली पाहिजे. तुम्ही ते बघू शकता, वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे. आणि याच्या कडेने आता आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. तुम्ही ते तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आणि उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला याच्या कडा आहेत ना, त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्याला उलटण्यासाठी सोपं जातं. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, नाहीतर हे करपलं जातं आणि तव्याला चिकटलं जातं. इथे तुम्ही बघू शकता किती छान हे तयार झालेलं आहे. अगदी सहज हे उलटलं जातं आहे. एकदम मस्त रेसिपी आहे आणि चवीलाही अप्रतिम लागतात. एकदा नक्की करून पहा. यासाठी तुम्हाला कास्ट आयर्नचा तवा किंवा नॉनस्टिक तवाच वापरायचा आहे. आपल्या साध्या तव्यावरती हे बनवता येत नाहीत. इथे आता आपण हे दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. हे काढून घेऊयात आणि उरलेले सुद्धा आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. मस्त असे आपले हे तयार झालेले आहेत. चवीलाही अप्रतिम लागतात. एकदम झटपट असे हे तयार होतात. जर तुम्ही हे पहिल्यांदा बनवत असाल ना, तर पहिले 1-2 तुटतील, पण नंतरचे अगदी व्यवस्थित येतील. एकदा नक्की करून पहा. एकदम मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार असे हे तयार होतात.
याच्यामध्ये जर गुळाचं प्रमाण जास्त झालं ना, तर हे व्यवस्थित निघाले जात नाहीत, तव्याला चिकटले जातात. जर तुमच्याकडून चुकून गुळाचं प्रमाण जास्त झालं ना, तर याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करा आणि नंतर बनवा. नंतर व्यवस्थित येतील. हे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा लहान मुलांच्या डब्यासाठीही बनवू शकता. मुलांना मैद्याचे पॅनकेक बनवून देण्यापेक्षा तुम्ही असं हे गव्हाच्या पिठाचं बनवून देऊ शकता. एकदम मस्त हेल्दी रेसिपी आहे आणि झटपट तयारसुद्धा होतात. जास्त वेळसुद्धा लागत नाही. या रेसिपीला आमच्या इकडे गुलगुले असे म्हटलं जातं. हा पदार्थ तुम्हाला माहिती आहे की नाही हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि जर माहिती असेल तर या रेसिपीला तुमच्या इकडे काय म्हटलं जातं हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.